मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता सार्थक शुद्धीवरती आलेला असतो। तेव्हा आता तो बडबडत असतो की मनोजदादाचा नाही शोधला आहे बाबा, मी शोधतो, तुम्ही काळजी करू नका। इतक्यात आता सुखदादाला सांगते की सार्थक तुला बरं नाहीये, तू आराम कर। सार्थक तिथे काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो। त्याचं ते चाललेलंच असतं त्याचं की मला मनोजदादाला शोधायचं आहे, मला जायचं आहे। तेव्हा सुखदा त्याला समजवते, ती सांगते की आदर्श दादा पोलिसांच्या मदतीने मनोजदादाला शोधतोय आणि मनोजदादा लवकरात लवकर सापडतील। तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, मनोजदादाला काहीच कळत नाही। अचानकपणे त्यांच्या त्या वेळाच्या भरामध्ये ते कुठे गेले तर काय करणार आहोत आपण, मला जावं लागेल, त्यांना शोधावं लागेल। तेव्हा आता जबरदस्ती सुखदा त्याला परत झोपवते आणि त्याला सांगते की सार्थक बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि तुझं अंग तापाने फणफणलं आहे, अशा अवस्थेमध्ये कसं जाणार आहेस तू, आणि जर तुला काही झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार। तर त्यानंतर सुखदा स्वतःलाही सावरते आणि ती सार्थकला सांगते की हे बघ, मनोजदादा सापडतील, नको काळजी करू इतकी, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही शोधून काढू त्यांना। तर त्यानंतर सुखदाला आता सार्थकची खूप काळजी वाटत असते आणि ती सार्थकला आराम करण्यासाठी सांगते। इतक्यात आता अण्णांचा सुखदाला फोन आलेला असतो। तेव्हा अण्णा म्हणतात की अगं सुखदा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा आता सुखदा सांगते की अण्णा तुम्ही काळजी करू नका, मनोजदादा लवकरात लवकर सापडतील, आम्ही शोधतोय सगळेजण। तेव्हा आता अण्णा सांगतात की अगं तेच सांगायला फोन केला आहे की मनोज सापडला आहे, 2 दिवसात तो परत येणार आहे। तेव्हा आता सुखदाचा जीव भांड्यात पडतो आणि त्यानंतर अण्णा आता सुखदाला विचारतात की सार्थकराव कुठे आहेत, त्यांचा फोन किती वेळ झाला मी ट्राय करतोय परंतु लागतच नाही आहे। तेव्हा आता सुखदा सांगते की सार्थकची तब्येत खूप खराब आहे, म्हणजे गोळ्या औषधं घेतले आहे, इंजेक्शन दिलं आहे। तेव्हा आता अण्णा घाबरतात आणि सुखदाला विचारतात की सार्थकरावांना नक्की काय झालं आहे। तर तिथे आता सुखदा सांगते की अण्णा काळजी करू नका, काय आहे ना, सार्थक मनोजदादाला शोधण्यासाठी बाहेर पडला होता ना, मग रात्रभर तो घरी आला नव्हता आणि जेव्हा मी आणि आदर्श दादा त्याला शोधायला गेलो होतो ना, तेव्हा एका झाडाच्या खालती पडलेल्या अवस्थेत सापडला तो। हे सगळं काही ऐकल्यानंतर तिथे आता अण्णांना मोठा धक्काच बसतो। अण्णा आता तिथे स्वतःलाच दोष देतात। ते म्हणतात की मी सार्थकरावांसोबत जायला हवं होतं, मी त्यांना एकट्याला असं उगाचच धावू दिलं। त्यावर ते आता तिथे सुखदा सांगते की अण्णा काही काळजी करू नका, तुम्हाला माहिती आहे ना की सार्थक किती हट्टी आहे तो, मी सुद्धा त्याच्यासोबत येते म्हणाले होते परंतु त्याने मलाही घेऊन गेला नाहीये, परंतु आता त्याचा ताप हळूहळू कमी होतो आहे आणि बघा की थोड्याच वेळानंतर तो ठणठणीत होऊन तुम्हाला भेटायला सुद्धा येईल। आता ही आनंदाची बातमी देण्यासाठी सुखदा पळत आता सार्थककडे आलेली असते। तेव्हा आता सार्थक तसाच झोपेमध्ये बडबडत असतो। तेव्हा आता सुखदा सांगते की सार्थक सार्थक, अरे काळजी नको करूस, अरे मनोजदादा सापडले आहेत। तेव्हा आता सार्थक म्हणतो की मी स्वप्न तर नाही आहे ना पाहत। त्यावरती सुखदा हसते आणि सांगते की नाही, तू स्वप्नात नाही आहे, सत्यता आहे, सार्थक मनोजदादा सापडले आहेत आणि खूप सुखरूपही आहेत ते। तेव्हा आता सार्थकचा जीव कुठे भांड्यात पडलेला असतो। तर सार्थक विचार करतो की बरं झालं सापडले, जर सुखदा मनोजदादा सापडले नसते ना तर मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो, आई आणि अण्णांना मी कसं तोंड दाखवणार असतो। तेव्हा आता सुखदा सार्थकला सांगते की सार्थक, तू त्या फॅमिलीसाठी जे काही करतो आहेस ना, ते खरंच खूप छान काम करतो आहेस। त्यावरती सार्थक म्हणतो की तेच माझं कर्तव्यच आहे ना, मी त्यांच्यावरती मदत करून थोडीच उपकार करतोय। तिथे आता शलाक आलेली असते आणि गुपचूपणे आता ती दरवाजातूनच त्यांचं बोलणं ऐकत असते। तेव्हा आता सुखदा सांगते की सार्थक, तू काळजी करू नकोस आता, तुला माहिती आहे का की अण्णा आणि आई दोघेही तुला अगदी मुलासारखं मानतात आणि तूही अगदी मुलासारखं त्यांच्यावरती तितकंच प्रेम करतो। हे बघ, तू आता आराम कर, स्वतःची काळजी घे, आता मनोजदादा सापडले आहेत ना, ते दोघेही खूप खुश आहेत। तेव्हा आता तूही आनंदात हो, खुश राहा आणि रात्रभर तू झोपला नाही आहे त्यामुळे तू आरामही कर। तर शलाकाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि शलाकाला सगळा प्रकार समजलेला असतो। तर शलाका तिथे आता विचार करते की म्हणजे अजूनही हा सार्थक त्या आनंदीच्या घराशी संबंध ठेवून आहे, तर बघ मग आता कसा तमाशा करते घरात, मग या सुखदाचा पत्ता कायमचा कट, असा विचार करून आता त्या शलाकाच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन शिजत असतात। सार्थक आता तिथे सुखदाला त्याचा फोन मागतो कारण त्याला अण्णाला फोनवरती बोलायचं असतं। तेव्हा आता अचानकपणे सुखदाचं लक्ष बाहेर दरवाजा जातं तर तिथे शलाका असते। तेव्हा आता शलाकाला ती विचारते की अगं शलाका, तू इथे कशी। त्यावरती आता तिथे शलाका सांगते की एवढा भाऊ आजारी आहे आणि साधी बहीण त्याला बघायलाही आली नाही म्हणून टोमणे मारतील ना मला। तेव्हा आता सुखदाही तिला टोमणा मारते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे याच्या मागे तुझी आता सार्थकबद्दलची खरी काळजी नव्हती तर। तेव्हा आता शलाका सांगते की खरी काळजी होती की नाही हे तुला सांगत बसायची गरज नाहीये, सार्थक तू आराम कर आणि हे बघ, तुला जर काही लागत असेल ना तर मनमोकळेपणाने सांग, तुझी बहीण आहे। शलाकाच्या त्या बोलण्यावरती तिथे आता
सुखदा म्हणते की हाव स्वीट आणि त्यानंतर शलाका तिथून निघून जाते. तर त्यानंतर सुखदा सार्थकला सांगते की हा तुझा फोन इथे ठेवलेला आहे, परंतु फोनवरती टाइमपास करायचा नाही आहे सार्थक. तू अण्णांशी परतही बोलू शकतोस. सध्या तू आराम कर. आणि त्यानंतर सुखदा बाहेर जाते. तर इकडे आता आश्रमामध्ये रेवती मनोजला पोहे खाण्यासाठी नाश्त्यासाठी बोलवलेले असतं. तेव्हा आता मनोज सांगते की पोहे केले आहेत, मला खूप आवडतात. इतक्यात आता बाहेर कसला तरी आरडाओरडा ऐकू आल्याने ते दोघेही बाहेर पळत येतात. तर आता दिनेशने चाकू हातामध्ये घेतलेला असतो आणि विशाल त्याला आता समजावत असतो की चाकू हा खाली टाका म्हणून, परंतु दिनेश ऐकून घ्यायला तयार नसतो. तर त्यानंतर मनोज हा दिनेशकडे जातो आणि दिनेशला चाकू खालती टाकण्यासाठी सांगत असतो, त्याला समजावण्याचा प्रयत्नही करत असतो. परंतु चिडलेला दिनेश, वेड्यासारखं वागणारा दिनेश अचानकपणे आता चाकूचा मनोजवरती वार करणार. इतक्यात तिथे आनंदीने आता दिनेशचा हात घट्ट पकडलेला असतो आणि त्यामुळे तिथे मनोजचा जीवही वाचलेला असतो. तेव्हा आता आनंदी कशीबशी तरी त्याला सावरते, त्याला समजावत असते. ती म्हणते की दादा, हे बघा, तुम्ही मला स्वतःची बहीण मानता, मग या लहान बहिणीचं तुम्ही ऐकणार नाही आहेत का? या सगळ्याचा तुम्हालाच खूप जास्त त्रास होतो आहे ना. तू चाकू आधी खालती टाका. सगळेच जण आता खूप घाबरून गेलेले असतात आश्रमामध्ये. परंतु आनंदीने चित्त सोडलेले नसते. ती त्या वेड्यासारखं वागणाऱ्या दिनेशला समजावत राहते. आनंदीने रिक्वेस्ट केल्यानंतर आता तिथे खूप मोठा चमत्कार घडलेला असतो. कारण वेड्यासारखं वागणाऱ्या दिनेशने आता स्वतःच्या हातातील चाकू खालती फेकलेला असतो. तेव्हा आता तो हात जोडून तिथे आनंदीला सांगायला लागतो की ताई, मला कळत नाही आहे की मी असा का वागतो आहे ते. आणि तो डोकं धरून आता खालती बसून रडत असतो. तेव्हा आनंदी त्याला सावरते, त्याला शांत करते. ती सांगते की अहो दादा, तुम्ही असे रडू नका. मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं होतं ना की असं रडायचं नाही आहे, डोकं शांत ठेवायचं. दादा, का स्वतःला तुम्ही त्रास करून घेत आहात? तुम्हाला त्रास होतोय, राग येतोय, चिडचिड होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही हवं तर माझ्याशी बोला. इथे प्रत्येकजण आहे, विशाल आहे, सगळ्यांशी तुम्ही बोलू शकता. तेव्हा आता आनंदीने सगळ्यात मोठा चमत्कार केलेला असतो. ते पाहून आता मनोज कौतुकाने आनंदीकडे पाहत राहतो. तेव्हा आता आनंदी त्याला समजावते आणि त्यानंतर त्याला सांगते की दादा, तुम्ही उभे राहा. तुम्ही मला प्रॉमिस द्याल ना की तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा आता दिनेश रडतच आनंदीला प्रॉमिस देतो. तर मनोज हा चमत्कार पाहतच राहतो आणि त्याच्या लक्षात येतं की आनंदीची आता त्या आश्रमाला किती खरी गरज आहे ते. तर तोपर्यंत शलाका इकडे आता वृंदाकडे आलेली असते आणि ती सांगते की आई, मी जी बातमी घेऊन आले ना, ते फक्त बातमीच नाही आहे, तर तो खूप मोठा बॉम्ब आहे, बॉम्ब. तुला माहिती आहे का की सार्थक अजूनही त्या आनंदीच्या घराशी संबंध ठेवून आहे. तो त्यांच्याशी भेटतो काय, त्यांची मदतही करतो आणि हे सगळं काही त्या सुखदाला माहिती आहे, परंतु ती लपवून ठेवते आहे. तेव्हा आता वृंदा म्हणते की अच्छा, अगं, हे ऐकून तर मलाच धक्का बसला आहे. मला वाटलंच होतं की सार्थक काही सुधारणाऱ्यातला नाही आहे. सार्थक नक्कीच असं काहीतरी वागणार. शलाका आता तिथे वृंदाला सांगते की आई, अगं, हा सार्थक आजारी पडला आहे ना, ते फक्त आनंदीच्या फॅमिलीमुळे. त्यावरती आता वृंदा म्हणते की हा सार्थक आजारी पडण्यासाठी नक्की गेला तरी कुठे होता. त्यावरती आता शलाका सांगते की तो आनंदीचा भाऊ आहे ना मनोज, तो वेड्यासारखं कुठेतरी निघून गेला म्हणे आणि त्याला शोधायला हा सार्थक बाहेर पडला, पावसात भिजला आणि आजारी पडला आहे. तेव्हा आता वृंदा म्हणते की म्हणजे हा सार्थक त्या मनोजला शोधण्यासाठी बाहेर पडला, पावसात भिजून आजारी पडला आणि मुख्य म्हणजे तो आनंदीच्या फॅमिलीसोबत आता संबंध ठेवून आहे. अगं शलाका, हा आपल्या हाती लागलेला हुकुमाचा एक्का आहे, परंतु हा लगेचच असा खर्च करून नाही चालणार आहे. तेव्हा आता वृंदा म्हणते की सगळं काही दुसरंच बोलत सुटले आहेस, नक्की काय करायचं आहे ते सांग आधी. तेव्हा आता शलाका सांगते की अगं आई, सुधा काकू आता सार्थकच्या काळजीमध्ये आहे आणि सार्थकला आता आनंदीच्या घरच्यांमुळे त्रास झाला आहे आणि ही गोष्ट त्या सुखदाला सुद्धा माहिती आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर सुखदा इन्वॉल्व आहे हे जेव्हा आता सुधा काकूला कळेल, तेव्हा सुधा काकू त्या सुखदावरती रागवेळ चिडेल आणि त्यानंतर तिला घराच्या बाहेर हाकलून देईल. आई, तवा गरम आहे, आपण आपली पोळी लवकरात लवकर भाजून घेऊयात, चल, असं म्हणून आता त्या दोघी खुश होतात आणि पळत सुटतात सुधाला सगळी माहिती सांगण्यासाठी. नालायक शलाका आणि वृंदा दोघी आता आग लावण्यासाठी सुधाकडे आलेले असतात. तर तिथे आता शलाका सांगते की काकू, अगं, तुला माहिती आहे का, सार्थक जो आजारी पडला आहे त्याला जो त्रास होतो आहे ना, ते आनंदीच्या घरच्यांमुळे. कारण
सार्थक हा आनंदीच्या घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांची मदतही करतो. त्यावरती आता त्या दोघींना चांगले तोंडावरती पाडत सुद्धा म्हणते की तुमच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. तुमच्यावरती विश्वास ठेवण्याची फळं मी आजही भोगते आहे. तुम्ही काहीच सांगाल आणि मी ऐकून घेऊ. तेव्हा आता वृंदा म्हणते की ठीक आहे बाई, तुला ऐकायचं नसेल तर राहू देत, परंतु ती बाहेरून आलेली सुखदा, तिच्यावरती तुझा जास्त विश्वास आहे ना. आता तिच्यावरती विश्वास ठेवून तुला काय फळं भोगावी लागतायत ते आम्ही बघू पुन्हा. तुला माहिती आहे का, त्या आनंदीचा बेवडा भाऊ हा कुठेतरी रात्रभर गायब होता म्हणे आणि सार्थक त्याला रात्रभर पावसापाण्याचं शोधत होता. तो भिजला आहे आणि म्हणून आजारी पडला आहे. हे सगळं काही सत्य सांगितल्यानंतर तिथे सुधाला मोठा धक्काच बसतो. सुधा आता त्या दोघींच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवायलाच तयार नसते आणि ते दोघींना सांगते की तुम्ही जा बरं इथून, माझा अजिबात तुमच्या बोलण्यावरती विश्वासच नाही आहे. इतक्यात आता तिथे सुखदा ही सुधासाठी चहा घेऊन आलेली असते. तर तिथे आता शलाकाला ते विचारते की शलाका, ऑल ओके, काय चाललं आहे नक्की. तेव्हा आता शलाकाला आयती संधी मिळालेली असते आणि ती सुधाला वृंदा आणि ती सांगत असतात की आता सुखदा आली आहे ना, तर मग हिलाच विचार की सार्थक अजूनही आनंदीच्या घराशी संबंध ठेवून आहे की नाही ते. आता तुझा हिच्यावरती खूप जास्त विश्वास आहे ना, हीच सांगेल तुला खरं काय ते. त्यावरती आता सुधा म्हणते की सुखदा, मला खरं सांग, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू माझ्याशी कधीच खोटं नाही बोलणार. खरंच सार्थक आनंदीच्या घराशी संबंध ठेवून आहे का? त्या लोकांमुळे माझ्या सार्थकला त्रास झाला आहे का? या एकाही प्रश्नाचं उत्तर आता तिथे सुखदाने दिलेलं नसतं. तेव्हा आता सुधाला सगळा प्रकार लक्षात येतो. तेव्हा सुखदा आता तिला समजावणार तर सुधा सांगते की माझा ना तुझ्यावरती खूप विश्वास होता सुखदा. मला वाटलं नव्हतं की तू असं माझं मन तोडशील. तू जा इथून, असं म्हणून आता ती सुखदाला बाहेर पाठवते. तर शलाका आणि वृंदाने आता तिथे सुखदावरती जो विश्वास असतो सुधाचा, तो सगळा तोडलेला असतो. आग लावून तिथे भडका उडवलेला असतो. तर त्यानंतर इकडे आता सुखदा खूप रडत असते, एकटीच असते. तिला खूप वाईटही वाटलेलं असतं. इतक्यात आता तिथे आदर्श येतो. जेव्हा सुखदाला तो रडताना पाहतो तेव्हा त्याला आता तिची काळजी वाटते. तर आता आदर्श विचारतो की काय झालं सुखी, तू रडतेस का? तेव्हा आता सुखदा सांगते की काही नाही. तर आता मुद्दाम आदर्श म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझ्या डोळ्यांमध्ये कचरा गेला आहे म्हणून पाणी येते का? तेव्हा आता सुखदा स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसत असते आणि परत खूप रडत असते. तेव्हा आता आदर्श विचारतो की काय झालं आहे सुखी, सांग ना मला. तेव्हा आता सुखदा घडला सगळा प्रकार सांगते. तर ती सांगते की सगळं काही जमून आलं होतं, परंतु शलाका आणि वृंदा काकूने सगळं फिसकटलं. आदर्श सांगतो की अगं, त्यांच्यासाठी ना तू उगाच तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आणू नकोस. कायमच त्या कटकारस्थानं करत आले आहेस आणि तुला एक सांगू का, की या कटकारस्थानामुळेच माझा संसार मोडला आहे आणि सार्थकच्या बायकोला सुद्धा यांनी असाच त्रास दिला आहे. हे बघ, सार्थक आता आनंदीच्या घरच्यांची मदत करतो, ती गोष्ट तुला बरोबर वाटली म्हणून तू सार्थकला सपोर्ट करते आहेस ना. तर त्यानंतर सुखदा ही रडतच असते. तेव्हा आता आदर्श दादा सांगतो की अगं सुखी, हस ना गं प्लीज, अशी का रडते आहेस तू? म्हणजे आता तुला हसवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तू पुण्याची आहेस ना, मग पुणेरी पाट्या तुला वाचून दाखवतो. तर त्यानंतर आदर्श दादा एक पाटी वाचून दाखवतो की बायकोचा आलेला राग गिळा, नाहीतर तुम्हाला गिळायला मिळणार आहे. आणि या वाक्यावर आता आदर्शदादा स्वतःच हसत असतो, परंतु तिथे सुखी हसतच नाही. तर त्यानंतर तो मग अच्छा, म्हणजे तुला आवडलं नाही तर थांब, मी दुसरी पुणेरी पाटी वाचून दाखवतो. तर त्यानंतर आता दुसरी पुणेरी पाटी वाचल्यानंतर तिथे आता अखेर सुखदा हसायला लागते. तेव्हा आता आदर्शदादा म्हणतो की अच्छा, म्हणजे आता अख्ख्या जगाला हसवणाऱ्या सुखदाला आज मी हसवलं आहे. सार्थकच्या चेहऱ्यावरती इतक्या वर्षांनी हसू आणणाऱ्या सुखीला आज मी हसवलं आहे. तेव्हा आता सुखदा हसतच म्हणते की वा, जमले हा प्रो तुला. इतक्यात आता बाहेरून सुधाचा आरडाओरडा करण्याचा आवाज येतो. तेव्हा आता ते दोघेही घाबरतात. दोघे आता बाहेर पळत येतात. तेव्हा आता पाहतात तर शालाका आणि वृंदा तिथे समोर उभे असलेल्या अण्णाचा अपमान करत असतात. तर त्या सांगत असतात की तुम्ही इथे कशासाठी परत आला आहात? तुम्हाला लाज वगैरे आहे की नाही? एवढं आम्ही जा म्हणून सांगतो आहेत आणि तुम्ही जातच नाही आहेत. चला निघा इथून. इतक्यात आदर्श येतो आणि म्हणतो की आई, काय चाललं आहे हे नक्की? तर तिथे वृंदा म्हणते की अच्छा, हा आला तुमची बाजू घेण्यासाठी. तेव्हा आता आदर्श म्हणतो की का नाही घ्यायची मी बाजू? अरे, घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं कोणी वागतं का? आरडाओरडा ऐकून आता सुद्धा बाहेर येते आणि त्यानंतर ते अण्णांना पाहिल्यानंतर ते विचारते की तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तुम्ही प्लीज निघा इथून. तेव्हा आता सुखदा आणि आदर्श दोघांनाही खूप वाईट वाटत असतं अण्णांसाठी. अण्णा आता सगळा अपमान निमूटपणे सहन करत राहतात.
हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सुधा, वृंदा, शलाका आता अण्णांचा खूप अपमान करतात आणि त्यानंतर त्यांना तिथून हाकलवून लावत असतात. इतक्यात आता तिथे वृंदा तर अण्णांना डायरेक्ट धमकीच देते. ती सांगते की आता जर तुम्ही आमच्या सार्थकच्या जवळ आलात ना तर याचे परिणाम खूप वाईट वाटतील. तेव्हा आता अण्णा म्हणतात की आमच्या येण्याचा तुम्हाला इतका त्रास होत असता तर मी इथे आलोच नसतो. इतक्यात आता मोठ्याने सुखदाचा राग अनावर होतो आणि ती म्हणते की थांबा. सगळेजण आता सुखदाकडे पाहत राहतात. तर आता सुखदा अण्णांच्या बाजूने स्टँड घेतल्यानंतर सुधाला ते आवडणार आहे की नाही हे येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.